या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। मार्च महिना उजाडला आणि बाजारात सगळीकडेच मोठमोठ्या आकाराचे बाहेरून हिरवेगार आणि आतून लाल बुंद असणारे टरबूज दिसू लागले। आता महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर उर्वरित ठिकाणी हे फळ फक्त उन्हाळ्यातच खायला मिळतं, त्यामुळे ते बाजारात येताच टरबूज प्रेमी त्याची भरभरून खरेदी करतात। पण हल्ली सगळ्याच गोष्टींमध्ये जशी भेसळ होत आहे तशीच या फळाच्या बाबतीतही होताना दिसत आहे। ग्राहकांना आकर्षित करायचं तर टरबूज दिसायला लालबुंद हवं ही गोष्ट विक्रेत्यांनी पक्की हेरली असून आता चक्क टरबूजला एक लाल रंगाचं इंजेक्शन दिलं जात आहे। त्यामुळे तुम्ही ज्या लाल रंगाला भुलून टरबूज खरेदी करत आहात ते केमिकल युक्त फळ खाणं आरोग्यासाठी घातकच। टरबूज खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या? कोणत्याही फळाचा रंग त्या फळाच्या सगळ्या भागात एकसारखा नसतो, त्यामुळे जे टरबूज सगळीकडून हिरवगार आहे, ज्यावर कुठलाही पिवळट भाग नाही, असा टरबूज घेऊ नका। ते इंजेक्शन देऊन पिकवलेलं असू शकतं। टरबूजचा एक छोटासा तुकडा घ्या आणि तो तुकडा पाण्यामध्ये टाका। जर काही वेळाने पाण्याला गुलाबी रंग आलेला दिसला तर ते टरबूज इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे लाल करण्यात आलं आहे। जे टरबूज गोड आहे, ज्याला रंग सुद्धा लाल आहे पण बिया पांढरट आहेत, असा टरबूज घेणं टाळा। ते कृत्रिमपणे पिकवलेलं असतं। पूर्णपणे पिकलेल्या टरबूजच्या बिया काळवट चॉकलेटी असतात। टरबूजचे देठ पाहूनही त्याची परीक्षा करता येते। ज्या टरबूजाचे देठ हिरवे असूनही ते आतून लाल बुंद असते असे टरबूज कृत्रिमपणे पिकवलेले असू शकते, कारण जे टरबूज नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकलेले असते त्या टरबूजाचे देठ वाळलेले असते। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।